नाही, मला असं वाटतं की इथे आपची नाही तर मला असं वाटतं आपची गरज नाही. आम्ही आहोत ना बाप. दुसरा एक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांचे दिवस वाढले. आता त्यांनी जलद निर्णय घेण्याकरता अधिक एकापेक्षा जास्त बैठका आठवड्यातून घ्यायचा निर्णय घेतला. याला हा उशिरा सुचलेला अर्थातच ना. मला काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचं मला असं वाटतं आता हे 15वं वर्ष आहे आणि या 15 वर्षामध्ये त्यांनी करून ठेवलेलं केलं महाराष्ट्राचं. त्याच्यामध्ये आता काही जलद बैठका घेऊन काही होणार नाहीये. मला असं वाटतं ती संधी, ती गोष्ट त्यांच्या हातातनं निघून गेलेली आहे आणि आता ते सावरणं त्यांच्या हाताबाहेरच आहे. ज्या पद्धतीने आम आदमी पार्टीचा जो फॅक्टर आहे त्याची जशी देशभर चर्चा आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मला प्रश्न वेगळे जसं आम आदमीचा उल्लेख होतो किंवा चर्चा आहे तशीच देशात नरेंद्र मोदी यांच्याही वाढत्या लोकप्रियतेची चर्चा आहे. त्यांच्या सभांना प्रतिसाद चांगला मिळतो आहे. महाराष्ट्रातही त्यांच्या सभा झाल्या त्यांनाही प्रतिसाद मिळतो. आपण एकूणच या सगळ्या बघा, मी राजकीय पक्षाचा नेता किंवा याच्या पलीकडे मला असं वाटतं मी एक या देशाचा नागरिक आहे आणि या देशामध्ये बदल घडणं हे अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. मग ते कोणाच्याही रूपाने असेल. सगळ्या बाजूनी सगळेजण त्रस्त आहेत. आज जे तुम्ही आप जे करतात हे मी गेले अनेक वर्ष मी हीच गोष्ट सांगतो. मी जेव्हा सांगत होतो की मी माझ्या हातामध्ये सत्ता द्या महाराष्ट्र राज्याची, कारण राज्य आल्याशिवाय ह्या गोष्टी होत नाहीत. मी जेव्हा सांगायचं सुतासारखा सरळ करून ठेवीन महाराष्ट्र, याचा अर्थ काय? जे कायदे तुमच्या हातामध्ये आहेत त्याची अंमलबजावणी तुमच्याकडनं होत नाही आणि त्याची जर अंमलबजावणी जर समजा तुमच्याकडनं झाली तर मला असं वाटतं वेगळ्या गोष्टींची आवश्यकता नाही. ही जी सगळ्यांना बाकी प्रत्येक गोष्टीमधनं जी खाखा सुटली आहे ना, प्रत्येक गोष्टीत पैसे पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यांना पार्टनरशिप पाहिजे आणि हे सहज बंद होणारी गोष्ट आहे. ज्या वेळेला राज्यामध्ये अशा प्रकारचा धाक ज्यावेळेला निर्माण होतो इतर सगळ्या अधिकाऱ्यांना, त्यावेळेला ही सगळी गोष्ट सुतासारखी सरळ होतेच. आणि माझी इच्छा तेव्हाही होती आणि माझी इच्छा आजही कायम आहे. सर, स्पेसिफिक प्रश्न आहे. नरेंद्र मोदींची वाढती लोकप्रियता या पद्धतीने एनडीए मी तुम्हाला असं नाही उत्तर देऊ शकत. मी परत तुम्हाला तेच सांगतो. मी हे बघा, तुम्ही चुकीच्या अर्थाने घेऊ नका, पण मी कधी आजपर्यंत तुमच्याशी कुठच्याही चॅनलच्या टीआरपी बद्दल बोललेलो नाही. बरोबर आहे? तुमचं चॅनल तुम्ही चालवत असता, माझा पक्ष मी चालवतोय. कोणाच्या सभांना काय गर्दी होते, मग माझ्याही सभांना गर्दी होते. गर्दीच्याच नुसत्या गोष्टी बोलायच्या असतील मग त्याही बघितल्या तुम्ही. आत्ता मला नरेंद्र मोदींबद्दल फक्त एकच गोष्ट वाटते की मी स्पष्टपणे सांगणं मला असं वाटतं आवश्यक आहे. त्या माणसाबद्दल मला त्यांच्या कामाबद्दल, गुजरातमध्ये केलेल्या कामाबद्दल मला आदर आहे आणि चांगली गोष्ट वाटते. जे मी तेव्हाही बोललो होतो मी आजही बोलतो. याच्यामध्ये काही वेगळं वाटण्यासारखं कारण नाही. पण ज्या दिवशी त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलं भारतीय जनता पक्षाने, मला असं वाटते की त्या दिवशी नरेंद्र मोदींनी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे. उद्या असं आजही चित्र असंच दिसतंय की घार उडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी. पंतप्रधान हा देशाचा असावा, पंतप्रधान हा राज्याचा असू नये. त्याच्यासाठी सर्व राज्य ही समान असली पाहिजे. तो विचार मला असं वाटतं नरेंद्र मोदींनी करावा. कारण जर महाराष्ट्रामध्ये येऊन जर समजा, मुंबईमध्ये येऊन जर समजा तुम्ही गुजराती समाजाबद्दल बोलणार असाल, मुंबईमध्ये येऊन जर समजा तुम्ही वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याबद्दल बोलणार असाल, तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल पण बोला ना. सो मला असं वाटतं की देश पातळीवरती एकदा त्यांची पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून त्यांना जाहीर केल्यानंतर त्यांनी प्रत्येक राज्याचा विचार हा करणं आवश्यक आहे. एका राज्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही.
मी त्या दिवशी अमिताभ बच्चन आले त्यांना पण मी हे जेव्हा तेव्हा पण सांगत होतो तेच मी तेव्हा पण सांगितलं माझ्या कार्यक्रमामध्ये की लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन ही परमेश्वरांनी पाठवलेली माणसं, तुम्ही एका राज्याचे अँबॅसेडर कसे होऊ शकतात? मुंबईत झालेलं सगळं नरेंद्र मोदींनी गुजरातचेच गोडवे गायले, महाराष्ट्र कसा खाली आहे तेच त्यांनी दाखवून दिलेलं. त्याच्यानंतर निदर्शनास आलं की जी आकडेवारी केली गेली किंवा जो मुख्यमंत्री पदाची संख्या जी त्यांनी सांगितली ती कुठेतरी फसवी होती किंवा ते मला ते आकडे मला माहित नाही, मी ते काय आकड्यामध्ये गेलो नाही. एक गोष्ट तुम्हाला मान्य करावी लागेल, तुम्ही लोक मला असं वाटतं गुजरातमध्ये माझ्या दौऱ्याच्या वेळेला होतात आणि माझ्या पत्रकार परिषदा ह्या रेकॉर्डवरती आहेत, त्याच्यामधली वाक्य मला अजूनही आठवत आहे की आजही महाराष्ट्र सर्व अर्थाने नंबर 1ला आहे. जेवढ्या इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा इंडस्ट्रीज आहेत यांच्यासाठी फेवरेट स्टेट म्हणून जर पकडलं तर महाराष्ट्रच आहे. पण महाराष्ट्र राज्यामधला जो कारभार ज्या पद्धतीचा चालू आहे त्याला सर्व लोक विटलेले आहेत. आणि गुजरात घ्या किंवा कर्नाटका घ्या किंवा बाकीच्या राज्यांमध्ये घ्या, तिथे ज्या प्रकारची फास्ट डिसिजन होताना दिसत आहेत ते महाराष्ट्रात होताना दिसत नाहीये. त्याच्यामुळे प्रगतीचा आलेख जर बघितला तर त्यांच्याकडे तो वाढता होतोय, आपल्याकडे आत्ता स्टँडस्टिलला आहे. तुम्ही कुठच्याही उद्योगपतींशी किंवा तुम्ही इतर कोणीही तुम्ही स्मॉल स्केल इंडस्ट्रीमधल्या लोकांशी जरी बोललात तरी टॅक्सेशनने हैराण झालेले लोक आहेत. आणि सगळ्या अशा परिस्थितीमध्ये जर समजा उद्या इंडस्ट्रीज जर समजा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जर जात असतील तर महाराष्ट्रातल्या लोकांनी, महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी याच्यावरती चिंतन करणं गरजेचं आहे. हा चिंतेचा विषय. एक थेट प्रश्न असेल की नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदासाठी तुमचा पाठिंबा आहे जे मी त्यावेळेला डिक्लेअर करेन, तुमच्यासाठी डिक्लेअर नाही करणार. अजून खूप वेळ आहे रे या गोष्टींना. पण एकूणच तुम्ही मोदींचा विकासाच्या याच्याबद्दल सातत्याचे समर्थन राहिलेलं आहे. त्यांचं मॉडेल मोदींचे दृष्टिकोन विकासाबद्दलचा त्यांचं समर्थन एकीकडे करत असताना नाही, मला असं वाटतं ज्या वेळेला एक मिनिट, ज्या वेळेला मोदी हा विषय येतो त्याला एक मोदी इंडिव्हिज्युअल विषय येतो. ज्यावेळेला तुम्ही अलायन्सचा विषय बोलता त्याला पक्ष हा विषय येतो. आता तुम्ही मोदींच्या विकासाचं समर्थन करताय. अर्थातच भारतीय जनता पक्षाला देखील काय दाखवावं लागते? मोदीच ना. पक्ष म्हणून दाखवतच नाहीयेत ना. आता समोर कोणाला उभं करतात? त्यांनाच उभं करतात. तुम्ही म्हणाले आम आदमी पार्टीचा बदल घडला पाहिजे याचं समर्थन करतात. दुसरीकडे एकला चळवळीची तुमची भूमिका आतापर्यंत तरी कायम दिसणार. पण या जोपर्यंत तुमची एकला चळवळीची भूमिका आहे तोपर्यंत बदल घडणं हाही कठीण आहे राज्यात. नाही, हे तुम्ही जाणवत. कशासाठी? का मागच्या वेळेस जर आपण आकडेवारी पाहिली मोदींची तर त्याच्यामध्ये 5 वर्ष निघून गेलेत. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी घडल्या आहेत. ते तुम्हाला निवडणुकीलाच समजेल. एक प्रश्न असा होता की तुम्हाला की आम आदमी पार्टीचा फटका किंवा जी काही एकूण परिस्थिती आहे काँग्रेसला सर्वाधिक बसले, काँग्रेसने त्यामधून शहाणपण घ्यावं किंवा जो ग्रोथ घ्यावा. पण असं बघितलं तरी की एक आम आदमी पार्टी फॅक्टरचा फटका विरोधी पक्षातल्या बीजेपीलाही बसेल असते. या सगळ्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत. मला असं वाटतं की या तुम्हालाही माहित नाही आणि मलाही माहित नाहीये. आणि या जर तरवरती कुठे उत्तर देत बसणार तुम्ही? माझे 2 प्रश्न. एक, स्वाभिमान करणं आशिषविरुद्ध अन्न आंदोलनाच्या वेळेस स्वाभिमान शेतकरी संघटनेचे माजी महाराष्ट्रात मनसेने त्यांना पाठिंबा दिलेला होता. अँटी एस्टॅब्लिश राष्ट्रवादीच्या विरोधात. आता स्वाभिमानने महायुतीवर गेल्याचा काय परिणाम होईल असं मला वाटतं? राष्ट्रवादीला फटका बसेल? मला असं वाटतं त्यांची एकच जागा आहे ना, लोकसभेची एकच जागा आहे आणि तिकडे जागांवरती भांडणं सुरूच आहेत. शरद पवार त्यांचे काही निर्णय होत नाही तर मग आपण काय बोलणार त्याच्यावर? शरद पवारांनी लोकसभा निवडणूक लढवणार नाही, लोकसभा निवडणूक लढणार नाही असं शरद पवारांनी जाहीर केलं. राज्यसभेवर ते जाणार आहे. या निर्णयाकडे कुठच्या दृष्टी आहे? माझा निर्णय थोडी आहे. त्यांच्या निर्णयामध्ये नाही मला मी काय याच्यावरती बोलणार? अजित पवार वारंवार मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. आता नाही ते म्हणाले की जर निर्णय घेत नाहीत त्यांनी अशा प्रकारचा वाद निर्माण झाले ते होते. हे जलद निर्णय म्हणजे सिंचनामधले झालेले प्रकार का? ते जे जलद निर्णय घेतले गेले तसे निर्णय हवेत का? यांचा आत काय चालू आहे मला माहित नाही. त्यांची हाणामाऱ्या ज्या काय चालू आहेत त्या पण हे
आता काही उपयोगाच नाही. या सगळ्या गोष्टी हाताबाहेर निघून गेलेल्या आहेत. म्हणजे आता त्यांनी किती काही सावरायचा प्रयत्न केला, साहेब तुम्ही म्हणाल की बाकीच्यांना काय आहे की नाही रे. मला एक शेवटचा आपलं वातावरण नाही असं तुम्ही म्हणतात महाराष्ट्रामध्ये. तुम्हाला काय कारण वाटतं की महाराष्ट्रामध्ये चालणार नाही? चालणार नाही अजून काही तसं दिसतच नाहीये ना. आता काय आहे त्यांच्याकडे, काय लिडरशिप, कोण आहे लिडर? मात्र नरेंद्र मोदींना ज्या पद्धतीनं उमेदवारी दिली गेली पंतप्रधानपदाची, तेव्हा असं तरी वाटतंय का की कमीत कमी पर्याय चांगला उपलब्ध झालेला आहे किंवा काहीतरी बंधन परिस्थितीची अपेक्षा केली आहे? पर्याय चांगलाच आहे, पर्याय चांगला आहे. पण मला असं वाटतं निवडणुकांचा घोडा मैदान खूप लांब आहे अजून. मनसेची निवडणूक बैठक नाशिकला तुम्ही आयोजित केली आहे, त्यामागचं काय असं विशेष? कारण पुढची पुण्याला आहे, त्याच्या पुढची पुण्याला आहे. सगळ्या मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सगळ्या बैठका मुंबईला होत होत्या. काही जणांनी मला सजेस्ट केलं की आपण मुंबईपेक्षा जरा थोडं बाहेर घेऊ, म्हणून मी नाशिकला घेतली. तर पुढची पुण्याला आहे, त्याच्यानंतरची औरंगाबादला आहे. तरी एक विचारायची असं वाटतं, प्रगती पुस्तक तपासण्याची आवश्यकता आहे का? जे मनसेचे सगळे निवडून आलेले आहेत. अर्थातच त्या प्रगती पुस्तकाच्या आधारावर काही निर्णय अपेक्षित आहे? हा? त्या प्रगती पुस्तकाच्या आधारावर काही निर्णय अपेक्षित आहे? मला नाही कळलं सर. या प्रगती मनसेचे आमदार, जे कोणी पदाधिकारी, नगरसेवक, महापौर किंवा अजून कोणते एक पहिली गोष्ट आपण मला असं वाटतं की अनेकांचं काम समाधानकारक आहे, त्याच्यामध्ये वाद नाही. काही जणांचं नाहीये, ही मला तितकंच माहिती आहे. पण आता या सगळ्या परिस्थितीमध्ये शेवटी नाशिकमधली देखील सत्ता ही काही माझ्या हातात आलेली थम्पिंग मेजॉरिटी नाहीये. त्याच्यामुळे येणारे आणि काही जणांना हलवट्यांना हात लावा, काही जणांना गोंजारा वगैरे या सगळ्या गोष्टी करता करता कसं चालतं ह्याचं आपल्याला कल्पना आहे. त्याही परिस्थितीमध्ये मी जे काही इथे प्रोजेक्ट्स आणायचा प्रयत्न करतोय आणि त्याला यश येत आहे. मी आपल्याला मागेही सांगितलं होतं की तुम्ही माझ्या हातामध्ये काही 2 वर्षाचा 1.5 वर्षाचा कारभार दिलेला नाहीये. ज्या दिवशी पूर्ण होईल त्या दिवशी मला तुम्ही सांगा की राज ठाकरे तू काम नाही केलंस. 5 वर्षांनी तुम्ही मला विचारू शकता. पण त्याच्या अगोदरच तुम्ही इतर राजकीय पक्ष जसे टीका करतात तशी जर सुद्धा तुम्ही करायला लागला. आजच कुठच्याही वर्तमानपत्रामध्ये मी एक फोटो पाहिला. आता आज जाणून बुजूनच तुम्ही जर समजा मागे लागायचं असेल तर लागा. कुठेतरी काहीतरी ते पुस्तक, काहीतरी स्कल्पचर कुठेतरी काय केलंय, लेखणी आणि काहीतरी असं आहे ना, कुठेतरी फोटो आलाय आणि त्याच्या बाजूला काहीतरी 2 पक्षाचे झेंडे लागले. आता लावणारालाही माहीत नसेल, ते डायरेक्ट पक्षावर मराठीचा झेंडा खांद्यावरती घेणारे वगैरे साहित्यिकांच्या इकडे झेंडे लावतात. म्हणजे काय खरवडून काढताय का की काही सापडत नाहीये हे काढा. साहेब, गोदावरीचा एक मोठा प्रोजेक्ट आता होऊ घातलेला आहे, रिलायन्स त्याचं विकसित सगळं आहे. नाशिककरांना अपेक्षा की साधारण कधीपर्यंत त्याचं सगळं काम- माझी परवा दिवशीच बैठक झाली. मला असं वाटतं फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये भूमिपूजन होईल. मुंबईच्या मेट्रो, रिलायन्स मेट्रो नाव देऊ नये, मुंबई मेट्रो नाव द्यावं असं आमदार साठवलेची मागणी केली आहे. तुमची काय भूमिका आहे? मुंबई मेट्रो द्यावं ना. रिलायन्सला मला असं वाटतं गव्हर्नमेंटने पैसे दिलेत ना की पार्टनरशिप पार्टनरशिप ईपीपी असेल तर बघायला. रिलायन्स मुंबई दे. मध्यमार्गावर स्वबळावर निवडणुका लढवणार असं तुम्ही सांगितलं नाही. त्याकरता लोकसभेची निवडणूक तोंडावरच आहे. मनसे लोकसभेच्या किती जागा लढवणार आहे? तर तेच विचारतं. मला असं वाटतं मी हे पहिले सुरुवातच ह्याने केली होती. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी विरोधातली जी मतं आहेत राज्यातली ती विरोधकांमध्ये डिवाईड होऊ देऊ. ते जर विरोधक असतील तर त्याचा परत प्रस्थापित काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा होईल असं का वाटतं? मी बोललो तर राग मानून घेऊ नका. तुम्ही एक चॅनल का नाही काढत आणि एक वर्तमानपत्र का नाही काढत? लोकांचे पैसे वाचतील, जाहिरातींचे खर्च वाचतील, लोकांनी सकाळी बघायला एकच वर्तमानपत्र मिळेल, चॅनल सर्फिंग करायची गरज नाही. प्रश्न असा नसतो ना. या सगळ्या याच्यामध्ये डिवाइड काय होणार आहे मला सांगा. हीच गोष्ट आज दिल्लीमध्ये होती ना. लोकांमध्ये मतपरिवर्तन होत आहे. आज मी ज्याला पहिल्यांदा निवडणूक लढवली तुम्हाला तरी अपेक्षा होती का, मला तरी अपेक्षा होती का
की माझे 13 आमदार निवडून येतील, लोकसभेला लाखाच्या वरती मतदान होईल. कोणाच अपेक्षा नव्हती ना. हे मतदान कुठून आलं? आपण एक गोष्ट विसरतो आहोत की दरवर्षी 18 वर्ष पूर्ण करणारा जो वयोगट आहे किंवा जो तरुण आहे, तरुणी आहे, तो नव्याने मतदार यादीमध्ये येतोय हे आपण विसरून जातोय का? कसं होतं की हे जे सगळं आहे ना की आमदार किंवा खासदार निवडून आला की मतं नाही फुटत, पडला की मतं फुटतात. ही जी सर्वसाधारणपणे जी बोंब ठोकली जाते ही का? काही कारणच नाही ना त्याला. बरं 99 साली घ्या, बरोबर, किंवा 2004 साली घ्या. त्या काळामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष युती होती ना, बरोबर आहे. मग यांच्या आमदारांचे टक्के किंवा त्यांचे आकडे हे खाली खाली काय यायला लागले? मी तर 2009 ला निवडणूक लढवली ना. मग तेव्हा खाली येणारे जे आकडे होते त्याचं काय करणार तुम्ही? त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही. याच्यामध्ये फाटाफूट कसली आली? नवा मतदार आहे, नवीन लोक आहे. आणि मला असं वाटतं जर समजा काय 1% जर समजा काय त्यांच्यापासून फुटत असतील तर मला असं वाटतं तुमच्यापासून का फुटत आहेत हा त्यांनी विचार केला पाहिजे. आणि येणारी जी लोकसभा निवडणूक आहे किंवा विधानसभा निवडणूक आहे तुम्हाला दिसेल. मग आता जळगावला झालं, बरोबर आहे, जळगावला निवडणुका झाल्या किंवा आता त्या नाही बीडला झाली ना, बीडला का नांदेडला, नाही जिकडे आता अख्खी नगरपालिका आली आता मध्ये लोहाला काय झालं, जळगावला काय झालं. ह्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची मतं देखील खाली 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 येत आहेत हेही आपण बघितलं पाहिजे ना. आणि लोकांना जर समजा राज ठाकरे किंवा त्याचा पक्षाचा पर्याय वाटत असेल तर देतील, मतदान करतील. नाशिक महापालिकेच्या बाबत असेल मोठ्या काय जे माहिती त्याच्या बेसिक लोकांच्या पायात असलेल्या महत्वाची समस्या आहे. उदाहरणार्थ स्वच्छता असेल त्याच्याकडे डिस्प्यूट नाही आहे. पक्षासाठी पूर्ण विरोधकांची अडचण नाही. छोट्या छोट्या गोष्टी काय होतं या सगळ्या याच्यामध्ये मध्यंतरी मी आयुक्तांशी पण या विषयाची चर्चा केली. यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठचा आहे? आता नवीन होणारी कन्स्ट्रक्शन्स नाशिकमधली, कोणालाही काही न विचारता त्याच्यावरतीच माझं आता आम्ही भारतीय जनता पक्षाचे आपले उपमहापौर आणि बाकीचे सगळे लोक होते, आमचीही लोक होते. आम्ही म्हटलं की या लोकांची एक बैठक बोलवा. आयुक्तांना म्हटलं, महापौरांना म्हटलं यांची एक बैठक बोलवा आणि डेब्री कुठे टाकायची एकदा ठरवा ना. कुठेही टाकून देतात. बरं हा नाशिक पुरताचा प्रॉब्लेम नाहीये. हा पुण्यामध्येही हाच प्रॉब्लेम आहे, मुंबईमध्ये देखील हाच प्रॉब्लेम आहे. ही नवीन कन्स्ट्रक्शन्स आणि याचा ओव्हरऑल या राज्यांमधला जो सगळ्या राज्यामधल्या या शहरांचा जो प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं ह्याचा राज्य सरकारने विचार केला पाहिजे ना. महानगरपालिका त्याचं क्षेत्र सोडून कुठे दुसरीकडे टाकणार ते? बरं कुठे टाकायचं कुठे? महानगरपालिकेचा विषय आला म्हणून एक प्रश्न विचारायचा वाटतो. गेल्या काही दिवसांमध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी राजीनामे दिलेले होते. खास करून पिंपरी चिंचवड असेल किंवा हा जो संपूर्ण पट्टा मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं झाली त्या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि आता त्या ठिकाणी कारवाई केली जाते. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीवालेच आवाज उचलतात. ही परिस्थिती त्यांच्यामुळेच तयार झालेली होती, राष्ट्रवादीमुळेच तयार झालेली होती. हे कुठेच दिसत नाही. हे मतांचं राजकारण आता त्यांनी पुन्हा सुरू केलेलं आहे. हे असंच चालतो. या सगळ्या गोष्टी हे असंच चालणार. यांना जोपर्यंत तुम्ही उकडून फेकून देत नाही तोपर्यंत यांचं काही नाही होणार. मागच्या दौऱ्यात शहरातील अतिक्रमण काढले जाते सांगितलं अजून त्या इथे तोच प्रॉब्लेम आहे. हो करणारे इथलेच, राहणारे इथलेच. मध्यंतरी टोलच्या मुद्द्यावर नाशिकमध्ये एका एनजीओनी मुंबई हायकोर्टात याचिका टाकली
याचिका मनसेच्या याचिकेशी जॉईन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की मनसेची हायकोर्टात याचिका सापडत नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्या सुनावणी होते. असं काही एनजीओने सांगितलं मला भेटायला सांग. सापडत नाही म्हणजे ते कोर्टात कामाला आहेत का? मी ओरडून ओरडून थकलो की ते सगळा रिपोर्ट सगळं अख्खं देऊन झाले आमचं हायकोर्टामध्ये. डेट देत नाही हायकोर्ट, तारीख देत नाही. किती वेळा सांगितलं? नको त्या विषयामध्ये बोलायला हायकोर्ट तयार असतात. त्याशी शरद पवारांनी पण तेच सांगितलं नाही का? आता शेतात पीक कुठचं लावायचं हे देखील कोर्टाने सांगावं. कोणत्याही विषयात वेळ असतो आणि महत्वाच्या विषयांमध्ये वेळ नसतो कोर्टाना. किती वेळा आमचे लोक गेले तिकडे कोर्टामध्ये आणि काय नाही. ठीक आहे.